रामकृष्ण हरे सज्जन हो. आज श्रीकृष्ण जयंती निमित्ताने विशेष भाग आपणापुढे सादर करीत आहे. भगवान गोपाल कृष्णाचे चरित्र सार रूपाने 5-10 मिनिटांमध्ये आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. मनाचे कान करून ऐका. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवम. अर्थ: कृपा 3 प्रकारच्या आहेत. एक आहे भगवत कृपा, आत्मकृपा आणि गुरुकृपा. भगवंताची कृपा झाली तर काय होतं ते या प्रार्थनेत सांगितलेलं आहे. मूकं करोति वाचालम. भगवत कृपेमुळे मूकासुद्धा बोलायला लागतो. पंगुम लंघयते गिरिम. पांगळा डोंगर चढून जाऊ शकतो. यत्कृपा ज्याच्या कृपेमुळे. यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. अशा गोपालकृष्णाला नमस्कार असो. भगवान गोपालकृष्णाचा अवतार म्हणजे पूर्ण अवतार. सर्वांगाने त्याच्यामध्ये सगळे मुद्दे हाताळल्या गेलेले आहेत असा तो पूर्ण अवतार आहे. त्या अवतारातून काहीही सुटलेलं नाही. तर भगवद्गीतेमध्ये आपल्या अवताराचं कार्य थोडक्यात भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी अवतार घेतो. आणि काय करतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंचं रक्षण करतो, दुष्टांचा नाश करतो आणि धर्माची पुनर्स्थापना करतो. त्यासाठी मी युगायुगामध्ये अवतार घेतो. आणि मग भागवतकाराने श्रीमद भागवत जे आहे ते अगदी सर्व श्रीकृष्णाचं चरित्र पार अगदी स्वधामाला जाईपर्यंत चरित्र जे मांडलेलं आहे ते एकाच श्लोकामध्ये मांडलेलं आहे. तेवढा श्लोक सांगतो म्हणजे आपल्याला बाकीचा विस्तार करण्याची गरज नाही. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादि हननं कुन्ते सुतापालनं एतद् भागवते पुराण कथितं श्रीकृष्णलीलामृतम्. आदौ देवकी देवी गर्भजननं. देवकीच्या गर्भामध्ये भगवान गोपालकृष्ण राहिले. तिथून जन्म झाला म्हणजे देवकी देवी गर्भ जननम. देवकी देवीच्या गर्भातून जन्म झाला. वाढला कुठे? गोपे गृहे वर्धनम. त्या यशोदेच्या अंगणामध्ये गोपींच्या सहवासात तो वाढला. आणि पुढे काय केलं? माया पूतना म्हणजे पूतनारूपी माया राक्षसीन तिला मारलं. जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम. नंतर गोपालन केलं. गाईचं पालन, गाईचं गो संवर्धन केलं गोपाळांच्या बरोबर. गोवर्धनोद्धारणम ते करत असताना गोवर्धनाचं उद्धरण केलं म्हणजे गोवर्धन करंगळीवर धरला. गोवर्धन गिरिधारी. मिरेचं भजन फार छान आहे. गिरिधारी गोवर्धन गिरिधारी. नंतर पुढे काय केलं भगवंताने? कंसच्छेदन कौरवादि हननम. कंस मारला आणि कौरवांचा नाश केला. कुंती सुतापालनम. कुंती सुत म्हणजे पांडवांचं पालन केलं.
त्यांचा पाठीराखा झाला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, यशवदे देवके उदरी वाहिला, यशवदे सायासे पाळेला, शेखी उपयोगा आला पांडवासी. आणि म्हणून कुंते स्वतः पालनम एतद भागवते पुराण कथितम, हे सगळं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. काय? श्रीकृष्ण लीलामृतम, एका श्लोकामध्ये हा सार सांगितलेला आहे. याला एकश्लोकी भागवत असं म्हणतात. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने सर्व माझ्या लाडक्या श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण